Jai
विठाला
पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे बघा काय झालं ते जरा अगोदर त्या पूर्ण जवळ परिवाराचं मनापासून आभार मानतो. याही पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला पोशाखाला नाही काय फरक पडत. लक्ष्मण महाराज या अशी मूर्ती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याच्यातच नाही दिंडी सोहळ्यामध्ये. आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ जे चांगल्या पद्धतीनं जेवण दिलं. त्यांनी आचार्य बाबांना इथं बोलवतो. त्यांनी पटकन येते. आचार्य बाबा कुठं असतील त्यांनी. आणि वारकरी राहुल कचरे समोर यायचे. आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. राहुल समोर या. बोला पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की. काय बोला हे समजत नाही. पण आमच्या दिंडी सोहळ्याचे सगळ्यात तरुण वारकरी त्यांच्या प्रेरणेनं आशीर्वादानं हा दिंडी सोहळा चालू आहे. त्या नानांना मी वंदन करतो की तुम्ही आम्हाला 12व्या वर्षापर्यंत घेऊन आला. दरवर्षी पांडुरंगाच्या भेटीला घेऊन येतात. नाना मी खरंच सांगतो या 100 वारकऱ्यांचं जे काही पुण्य त्यांना मिळतंय ते पुण्य तुमच्यामुळे मिळतं हे आम्ही समजतो. आणि आमचं भाग्य आहे. सगळ्यांसाठी सांगतो की आता बाजारातून प्रत्येकाने काय आणला तर स्वतः आणला कोण इथं कुणाचा गंध नाही. कुणाच्या घरात माळ नाही काय नाही. एकाच गोष्टीसाठी तसंही जमा झालं. कुणाचा भाव कसा असेल काय असेल. प्रत्येक आणि प्रत्येक वारकऱ्यावर ह्या पांडुरंगाची अशीच कृपा दृष्टी राहावी. त्याच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याची प्रगती व्हावी. त्याची भरभराटी व्हावी. त्याला सुख समाधान मिळावं. आणि आता ज्या जोमानं ज्या जिद्दीनं या दिंडी सोहळ्यात सामील झाला त्याच जोमानं त्याच जिद्दीनं पुढच्याही वर्षी असाच दिंडी सोहळ्यात सामील व्हावं ही शक्ती त्या पांडुरंगाने त्याला द्यावी. या दिंडी सोहळ्याचे सर्व त्यांनी या दिंडी सोहळ्याला मदत केली. ते सर्व अन्नदाते असतील. त्यांनी आर्थिक मदत नाही केली. जे आमचे युवा वारकरी असतील त्यांनी शारीरिक मदत अतिशय झाली. खरं तर युवा वारकऱ्यांचा अतिशय आभार मानतो की बऱ्यापैकी आमच्या ज्येष्ठ मंडळीला त्यांनी काहीच काम करून गेलं नाही. तंबू ठोकणे तंबू काढणे बाकीची व्यवस्था करणे पावसातल्या काही गोष्टी करणे सर्वांचे मी आभार मानतो. सर्व दिंडीचे आलक मालक व्यवस्थापक सर्वांचे आभार मानतो. आणि पुढल्या वर्षी आपण आणखी मोठ्या संख्येने हा पुढच्या वर्षी काही नवीन संकल्पना घेऊन आपण आपला दिंडी सोहळा साजरा करणार आहोत. ते आपल्याला पुढच्या वर्षी समजेलच. त्याकरता आपल्याला सर्वांना या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होण्याची शक्ती पांडुरंग परमात्म्याने देवो ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी इथे सांगतो याच्यानंतर सगळ्यांनी फराळ करायला वाटायचंय. रामकृष्ण नंदा
तो नंदा जाधव कोळे त्यांच्या मार्फत मिळाला होता. सकाळी संकल्प बनवला होता, तर आपण त्या प्लेटमध्ये मिस्टर माणसं बरोबर तिकडे गेले तेव्हा आपण संकट सोडता संकट सोडता आला नाही. तर तिच्या आयुष्यातल्या संसारात तिच्या खूप समाधान लाभावं आणि पुढच्या वर्षी तिला अशी बघून त्यांना बुद्धी यावी आणि अन्नदान देऊन आपल्याला उपकृत करावे अशी मी भगवंतांकडे प्रार्थना करतो. त्याचबरोबर आजची जी संत बघत आहे, आजचे जे उपवासाचा प्रसाद आहे तो मार्शल ग्रुप मुंबई आपल्या संजय जाधवांचे मित्रमंडळी, या मित्रमंडळीनं आज आपल्याला फळाचा स्वार दिलेला आहे. सर्वांना जाहीर असतो रामकृष्णाने सगळ्यांनी सांगितलं असते.